पुढील 25 वर्षांचा विचार करून शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर यांनी केलं. तर या शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काँग्रेसला विजयी करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राजेंद्र नगर इथं झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. प्रभाग क्रमांक 17 मधून प्रवीण केसरकर, शुभांगी पाटील, सचिन शेंडे, अर्चना बिरांजे हे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी रविवारी राजेंद्र नगर इथल्या शिवमित्र मंडळाच्या चौकात जाहीर सभा झाली. 2015 साली टेमलाईवाडी प्रभागातून आपण प्रतिनिधित्व केलं होतं. त्यावेळी प्रभागात अनेक विकास कामं केली आहेत. प्रभागाच्या विकासाचं आणि संपूर्ण शहराच्या शाश्वत विकासाचे नियोजन फक्त काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीतही प्रभाग क्रमांक 17 मधील मतदार काँग्रेसच्या 4ही उमेदवारांना विजयी करतील अशी अपेक्षा प्रवीण केसरकर यांनी व्यक्त केली. राजेंद्रनगर परिसरानं आजवर नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. या भागाच्या विकासासाठी काँग्रेसचं मोठं योगदान आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसनं केलेलं काम जनतेसमोर आहे. विकासाची हीच परंपरा पुढे नेण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना साथ द्यावी असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. निवडणुकीला केवळ 3 दिवस बाकी आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून मतदारांपर्यंत पोहोचावं असं आमदार पाटील म्हणाले. यावेळी राजू साबळे, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, अर्चना बिरांजे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. दरम्यान केसरकर यांनी पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपली भूमिका मांडली. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतोय.